का रे बाळा? सगळ्या बाळांना सुट्ट्या लागल्या ते त्या, आणि आमचं चिमणं कुठं चाललंय? सगळ्यांना सांग की. इकडे हिथं उभा राहा. सगळ्यांना सांग तू कुठे चाललंय? पेपरला. कुणाच्या? सेमीच्या. हा, सेमीचा पेपर आहे आज गणुल्याचा. आमचं गणुलं कुठे शाळेत जाणार आहे आता? विद्याप्रतिष्ठान MIDC बारामती. गणुलं माझं 4थी पर्यंत मी मराठी माध्यमिक शाळेत टाकलं होतं. का तर मराठी शाळा पण वाचल्या पाहिजेत, मराठी शाळा पण चालू राहिल्या पाहिजेत. त्यासाठी गणेशला मी बारामतीला टाकलं नव्हतं. पण आता इथली शाळा संपली आमच्या गणुल्याची. होय गणुल्या? 4थी पर्यंत आमच्या वस्तीवली शाळा संपली. आता आमचं गणुलं चाललं 5वीला. आता गणुलं चाललं आमचं बारामतीला सेमीला. आज गणुल्याचा पेपर आहे. हां, घ्या बॅग हातात. चला, पाया पडला का देव बापाच्या? पाया पड. अयो, माझ्या बी पडते बाया. चपात्या वगैरे झाल्या माझ्या, कारण का इकडे बघू शकता स्वयंपाक वगैरे झालाय. भाजी राहिली, करते काहीतरी आता. आणि इकडे वाजलेले आहेत 9 बरोबर. ती कलर लागलाय त्या सोमनी ह्यांनी खुर्ची नेलती रात्री आणली या. त्या खुर्चीला सगळा कलर लागलाय. पुलूने घराला कलर दिलता ना त्याच्यामुळं. आणि इकडे दाजी चालल्यात इथं. नीट पेपर लिह कसा? आणि दाजी किती पेन पॅड गम कशाने आला? मग काय पोर्स पेपर नाही वे 10,000 जुना लागेल ना. पेन पॅड दिले का त्याला? डबल पेन दिले का? मध्ये नाही काय आला ती प्रश्न नाही काढला तर मॅडमला काय म्हणायचं? मला माहित नाहीये काय. आणि मॅडमला सांगायचं मी मराठी शाळेत होतो म्हणायचं, आमच्या इथले गुजोबावीच्या जाधव वस्तीवल्या. मला म्हणायचं टाकलं असतं मम्मीने तिकडं, पण आमच्या शाळेत मग विद्यार्थी कुठून आणायचं? मार मार गप्पा काय नाही होत त्याला, सगळं खरं सांगायचं. जा, मॅडम बी आपल्याच असते त्या. अरे अगं ती पण कुणाची तरी आईच असती ग. ती कोणाची तरी आईच असते ग, ती कोणाची तरी हीच असते ग बिचारे. असू दे. ही मटकीची डाळ आणलेली मी चपात्या करते. दिदा गॅस बंद कर ग. मटकीची डाळ तुम्हाला दीदी. ही आहे मटकीची डाळ. इकडं आहेत हे सांडगे, एवढे राहिलेत इथं. अजून आता करायच्यात इथं 2-3 दिवस. ह्यात मध्ये बी असतात मला वाटतं, परवा दिवशी केलेलं नानींनी. हां, ह्यात पण आहेत. मी आता 2 दिवसाचं ऑर्डरी कोणाच्या राहिल्यात त्यांच्या टाकून घेते. इकडं मिरची पावडर मसाला, आणि आज अजून मसाला भेटल. ज्या ताईसाहेबांचा राहिला आहे त्यांचा आज टाकते. आज आहे सोमवार, आजचा व्हिडिओ आजच येईन. ही मिक्समधले सांडगे येतं ते तिथे ठेवलेत इथं. आणि लाडू पण घमिलेवर केलेत, तुम्हाला दाखवते. सगळं काम आवरले. फक्त ही माझ्या रूममध्ये ना ही रोज काम पसारा काढून ठेवलेला असतो. हे काल केलेले सांडगे. आणि इथं तुम्हाला लाडू दाखवते, बघू शकता. हे डिंकाचे लाडू. आज ज्या ताईसाहेबांच्या ऑर्डरीत त्यांचे लाडू टाकले जाते ना, घामेला बरं करून ठेवले एकदम मस्त. अजून दाखवते थांबा. ही लसूण सोलून ठेवला या लसणाच्या चटणीला. हे शेंगदाण्याचे लाडू बघू शकता. हिथं परत डिंकाचे लाडू. काय काय ताईसाहेबांना वेगळ्या पद्धतीचं पाहिजे असते, ते त्यांच्या पद्धतीने अर्धा किलो केलेलं इथं. चला, इथं दूध वाटून जाईल. शिगडी बंद करते. काळ्या कुठे गेलाय मला माहीत नाही. आणि आता गॅस बंद केलाय ना. एवढ्या चपात्या केल्यात आहे त्या, राहिलेल्या अजून करायच्यात. देवपूजा अजून करायची आहे मला, टायमिंग आहे थोडासा. बाकी सगळं झाडून लुटून सगळं झालंय माझं. इकडं स्वच्छ सगळं दिसतंय का? बाय बाय. चावी चालवली का? ओके, तुम्हाला फरशी दाखवते बसवलेली. आणि कुठं बी सगळीकडे राडाच राडा झालाय. चला,
हे अजून काम राहिलंय बाकी. हे अशी फरशी बसवली आणि आपल्या घरातली ना तीच आहे, त्याच्यापेक्षा भारीतली आणली अजून पॉलिशवाली. पाणी साठून राहू नये म्हणून इकडं ढाळ दिलेला आहे असा ह्या साईडला, धुतल्यावरती स्वच्छ केल्यावरती. ही आता मार्बल थोड्या दिवसासाठी हे बसवलं आहे इकडं ग्रेनाईट. मग नंतर ना इकडली स्वच्छता. आता ही बांधकाम चाललं त्यामुळं राडा पडणारच आहे, ते किती जरी आपण आवरलं तरी पर्याय नाही काय. तेवढी इट शिल्लक राहिली. आता ही भिंतीची फरशी ना ती आज बसन, हितपर्यंतच बसवणार आहे आम्ही. इथून पलीकडं ऑफिस आहे मनीषा मसाल्याचं, त्याच्यामुळे ह्याला प्लास्टर केले आणि इकडं फरशी बसवायची आहे, बघू शकता. आणि का माहिती इकडं फरशी बसवायची तर स्वच्छता दररोजची दररोज झाली पाहिजे. डोळ्यांना चांगलं बघायची सवय लागली आणि तुम्हाला पण चांगलं खायची सवय आहे, त्याच्यामुळे तुम्ही पण माझ्याकडून कसं बी विकलं तर घेणार नाही. कारण का आपण एक दिवस उसना मसालासुद्धा कोणाच्यात आणू शकत नाही आणि खाऊ शकत नाही, तर हे तर तुम्ही कंटिन्यू माझ्याकडून घेऊन खाता. त्याच्यामुळं तुमची बाळं लहान मुलं ही सगळी खातात ना हो, मग त्याची काळजी केलीच पाहिजेत ना, पर्याय नाही. आणि पॅकिंग आपली हिथंच राहणार जिन्याखालीच, कारण का मला जिन्याने जगायला शिकवले. काय काय गोष्टीत ना आपण जिथून सुरुवात केलेली असते ना त्या गोष्टीत आपल्याला यश आलं ना तर आपण तिथंच परत ना त्या गोष्टीना म्हणजे मला हिथंच पॅकिंग करायची आहे. म्हणजे हा जिना आणि हिथं बायकांना ना दिवसभर पॅकिंग करताना उकडून आहे गार लागावं म्हणून हे. आणि कावलात खूप छान वाटतं, एकदम गार वाटतं. चला वरती दाखवते तुम्हाला जाऊन मी. अजून ह्याला आहे ना पायऱ्या बसवायच्या राहिल्या तर त्या असंच जाते अलगद जीवाची काळजी करत करत. तर हे असं आहे, बघू शकता. हे मिरच्या ठेवण्यासाठी आपलं छोटंसं गोड वानूस म्हणलं तरी चालते. आणि हे कवलं काय नाही अडचण, ह्याच्या उभं राहिलं तरी हाताला येतं. हे आता कट करून बसवायचं राहिले एवढंच. गार लागतंय अजून कवलं असल्यामुळं, हाताला येतं ते इथं. आणि असं काही धडकत वगैरे नाही आहे इथं उभं राहिलं बदल, इथपर्यंत उभं राहिलं तरी नाही धडकत. खराटा हुडकून नाही होय जीव जायचा माझा. इथं आणून ठेवलाय वर दाजींनी, त्याला आपण हिथनं टाकू. हित नाही की जा चला. हळूहळू उतरते खाली ना. ह्याला अजून रिलिंग पण करायचंय, पण टायमिंग आहे. ओके. सिमेंटने किती खराब झालंय हे. सकाळी धुवून काढले दिसतंय का वल्ल, पण आज अजून मिस्त्री तेवढीच घाण करणार आहे, त्याच्यामुळं असू द्या.